नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनभर आपण श्रद्धेने भक्ती करतो, अनेक उपासना करतो, ग्रंथ वाचतो आणि तरीही आपल्या समस्यांना अंत मिळत नाही. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील पंडित महाजी कुटे हेही त्याच वाटेवर होते. त्यांचं संपूर्ण जीवन पारायण, व्रतवैकल्य आणि मंदिरातील उपासनेत व्यतीत होतं. त्यांनी 7 वर्षे आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि तब्बल 16 वर्षे शंकर मंदिरात पारायण आणि भजन कीर्तन केली. पण तरीही त्यांच्या जीवनातील संघर्ष काही कमी झाले नाही. त्यांच्या भक्तीला उत्तर का मिळत नव्हतं? का त्यांच्या दुःखांचा अंत होत नव्हता? हे प्रश्न त्यांच्या मनात असतानाच त्यांच्या गावातील एका लहान मुलाने त्यांना ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग ही 2 पुस्तके दिली. उत्सुकतेने त्यांनी ती वाचली आणि त्यानंतर त्यांचे जीवनच बदलून गेले. संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांनी काही अशा गोष्टी अनुभवल्या ज्या त्यांना कधीच अपेक्षित नव्हत्या. 2005 साली आलेला पॅरालिसिसचा झटका पूर्णपणे बरा झाला. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि त्यांनी शारीरिक आणि मानसिक शांती प्राप्त केली. हे कसं शक्य झालं? त्यांच्या जीवनात नेमकं काय घडलं? त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला आणि त्याचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला? चला जाणून घेऊया त्यांच्या स्वतःच्या तोंडून पंडित महाजी कुटे यांचा प्रवास. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? पंडित महाजी कुटे. आपण कुठून आलात? मी शिवनी बुद्रुक, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली इथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आणि LIC एजंट. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपाल महाराजांची दीक्षा 2/6/2018 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर मी भगवान शंकराची, प्रभू रामचंद्राची, अष्टभुजा देवीची ही भक्ती करत होतो. त्यावेळेस आमच्या गावामध्ये दरवर्षी 4 महिने ग्रंथ लावायचा आणि तो ग्रंथ वाचायचा, सांगायचा, हे मी करत होतो. ज्ञानेश्वरी पारायण करत होतो आणि ते पारायण करण्यासाठी आळंदीला देखील जात होतो. 7 वर्ष सतत आळंदीला जाऊन मी पारायण केलं, ज्ञानेश्वरी पारायण केलं. गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे बाजूला, त्या ठिकाणी देखील मी जवळजवळ 16 वर्ष सोबत 25 ते 30 माणसं घेऊन मी तिथे पारायण करत होतो. अशा प्रकारचा मी भगवान परमात्माचा कार्यक्रम करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जशी देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, पारायण करणे, ह्या भक्ती साधना आपण करत होतात. तर मला हे प्रामुख्याने विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे कोण आहेत? ते काय ज्ञान देत आहेत? हे तुम्हाला कसं कळालं आणि तुम्ही त्यांच्याकडे कसे गेलात? मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. संध्याकाळचे 4:30 वाजण्याचा टाईम होता. त्यावेळेस एक 12 वर्षाचा मुलगा आमच्या गावामध्ये ज्ञानगंगा आणि जिने की राह हे 2 पुस्तकं घेऊन आला आणि तो म्हणत होता, बाबाजी घराच्या बाहेर या, हे बघा मी 2 पुस्तकं घेऊन आलेलो आहो आणि तुमच्या शाळेमध्ये संध्याकाळी 6 वाजता सत्संग सुरू होणार आहे आणि तो तुम्ही ऐकायला जरूर या. ते ज्ञानगंगा पुस्तक मी घेतलं आणि ठेवलं आणि नंतर ताबडतोब त्याच्या पाठीमागच मी शाळेमध्ये गेलो तर तिथे सत्संग सुरू झाला. सत्संग हा ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. तो ऐकल्यानंतर मला देखील माझ्या हृदयात चलबिचल झाली की एवढूसा बालक हा देखील सत्संग म्हणतो. आपल्या समाजात 80 वर्षाची म्हातारी असून त्यांना देखील सत्संग ही शब्द कळत नाही. याच्यामध्ये काय गुहे असलं पाहिजे म्हणून मी ताबडतोब त्याच्या पाठीमागे गेलो आणि सत्संग ऐकला. सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज हे 6 शास्त्र 18 पुराणाचं उदाहरण देऊन कबीर इज गॉड हे शब्द सत्य सांगत होते आणि ते मला अगदी माझ्या बुद्धीला पटलं आणि ते पटल्यानंतर मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी असा एकच ध्यास घेतला की मला म्हणला हा जो संत आहे हा संतच मला गुरु करायचा. अशा माझ्या मनानं बिलकुल चंग बांधला आणि 2/6/2018 मध्ये मी भक्त जे आमच्या सावरखेड्यामध्ये होते त्यांच्याकडे सत्संग होता, तिथे गेलो आणि संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या गावी संत रामपालजी महाराजांकडून सत्संग दाखवण्यात आला होता आणि त्या सत्संगाला आपण गेलात आणि त्या सत्संगामध्ये जे संत रामपालजी महाराजांनी जे पुरावे आपल्याला दाखवलेत त्यातनं आपल्याला
जाणवलं की आपल्याला संत रामपालजी महाराजांनाच गुरु करायला हवं, म्हणून आपण त्यांना गुरु धारण केलं, तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराज गुरु केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये अप्रतिम असे अनुभव आलेले आहेत. मला अर्धांग झालं 2005मध्ये मला पॅरालायसिसचा झटका आला. त्या झटक्यामध्ये मी अगदी बेशुद्ध झालो होतो, परंतु कोणत्याही प्रकारे मला चालता येत नव्हतं. जेव्हापासून मी दीक्षा घेतली तेव्हापासून मला आता एक गोळी देखील घेण्याची आवश्यकता राहिली नाही. मी अगदी सुरळीत चालतो, संपूर्ण शेतातला व्यवहार करतो, माझ्या लेखापडीचं काम मी अगदी मनोभावाने करतो. मला कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही आणि मला त्रास जाणवत नाही. त्याचप्रमाणे हे माझ्या शेतामध्ये 50 फूट विहीर खोदली. त्या विहिरीला पाणी नव्हतं, परंतु संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं माझ्या विहिरीला आज 8 तोट्या बंद करायचं काम पडत नाही. सतत माझी मोटार चालते, एवढी दया आहे. मी बरेच वेळ मधात पैशाच्या आर्थिक बाबतीत अडचणीत आलो, परंतु संत रामपालजी महाराज कशा प्रकारची माझ्यावर कृपा करत होते हे मला कळत नव्हतं आणि माझी आर्थिक अडचण क्षणोक्षणाला दूर होऊ लागली. अशा प्रकारचं आणि माझ्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये असणारा व्याधी तो म्हणजे आम्लपित्त हे देखील नाहीसं झालं. गुडघ्याची बिमारी ती देखील नाहीशी झाली. अशा प्रकारचे मला संत रामपालजी महाराज गुरु केल्यापासून अनेक अनुभव आलेले आहेत. सर, जसं आता तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जी शारीरिक व्याधी होत्या त्यातनं आपल्याला आराम मिळाला, त्याचप्रमाणे आपल्याला जे विहिरीला पाणीसुद्धा लागलं. पण मला हे विचारायचं आहे, आपण हे कुठल्या दाव्यानुसार सांगू शकाल की केवळ हे सगळ्या गोष्टी झाल्या ह्या केवळ संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे किंवा त्यांनी जो दिलेला तुम्हाला गुरुमंत्र आहे त्यामुळेच झाला? त्याचं कारण असं आहे की मी 22 वर्षापर्यंत बाकीच्या संपूर्ण देवदेवतेची पूजा करत होतो, पाठ करत होतो, त्यांचं ध्यान आणि चिंतन, त्यांचा जप करत होतो. याच्या अगोदर 2 गुरु केले होते. त्या 2 गुरुपासून मी दीक्षा घेतली होती, परंतु मला येणारं संकट हे कधीच दूर होत नव्हतं. माझ्या मनातल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नव्हत्या. परंतु रामपालजी महाराज गुरु केल्यानंतर माझ्या अंतःकरणातलं दुःख आणि मला हे येणाऱ्या व्याधी ह्या सगळ्या दूर झाल्या, असा माझा अनुभव आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक शेतकरी आहात आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा त्रस्त झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची संकटं त्याच्यावर आज येत आहेत. नैसर्गिक आपत्ती असो किंवा बाजारभाव असो, या सर्वापासून तो त्रस्त झालेला आहे. आणि समाजाला जो एक मोठं जे काही दुःख आहे की आपल्या मुलीचं लग्न करणं, त्या लग्नासाठी शेतकरी आपलं शेती विकतो, त्याचप्रमाणे कर्ज करतो आणि त्या थाटामाटात आपल्या मुलीचं लग्न करतो, परंतु त्यातून त्याला जी अपेक्षा असते आपल्या शेतपिकातून ती दूर होत नाही आणि तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. तर असं असताना आपण सुद्धा एक शेतकरी आहात, परंतु त्या विपरीत आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतली आणि आपल्याला हे अनुभव येत आहेत. तर आपण हे आपल्या अनुभवातून जे शेतकरी आज त्रस्त आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, या सर्वांना आपण काय संबोधित कराल? मी छोटा माणूस आहे, मी एक संदेश तर देऊ शकत नाही, परंतु हात जोडून सर्वांना विनंती करू शकतो की संत रामपाल महाराज एकमेव संत आणि एकमेव भगवान परमात्मा आहेत. म्हणून कारण संपूर्ण जगाचे सृजनहार आणि पालन करते रामपालजी बाबा आहेत. म्हणून ह्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात ज्या काही शंका असतील, ज्या काही भावना असतील, ज्या काही इच्छा असतील, ते जर आपण मनोभावे जर त्या परमात्म्याची भक्ती केली तर त्या सगळ्या बाबा आपले मनातल्या शंका दूर करतात आणि आपली जी इच्छा आहे ती देखील संत रामपालजी बाबा पूर्ण करतात, असा मला अनुभव आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज एकमेव संत आहेत जे साधकाला शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्या भक्तीच्या जोरावर त्याला सुख प्राप्त होते. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या श्रोतावर्गाला किंवा जे काही दुःखी कष्टी लोक आज आपला प्रोग्राम बघत आहेत त्यांना जर त्यांच्या दुःखाचं समाधान पाहिजे असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची दीक्षा हे दररोज टी व्हीवर चॅनल चालतात. त्या चॅनलला खालून एक पिवळी पट्टी येते. त्या पट्टीमध्ये पूर्ण नंबर असतात. कोणत्याही नंबरवर फोन करून त्या ठिकाणी आपल्याला दीक्षा घेता येते किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये नाम सेंटर आहे, त्या नाम सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी देखील नामदीक्षा घेता येते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये
संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उभारित केले गेले आहेत आणि तेथे साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळू शकते. तर ह्या अनुषंगाने साधक तेथे गेला असता त्या साधकाकडनं संत रामपालजी महाराजांचे अनुयायी किती चार्ज घेतात किंवा त्यांना किती पैसे द्यावे लागतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याकरता 5 पैसे किंवा 1 नया पैसा देखील शुल्क लागत नाही. हे निशुल्क नामदान आहे. अशा प्रकारचं प्रत्येक सेंटरवर नामदान सेंटरवर परमात्माच्या कृपेनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या व्यवस्थेचा लाभ आपण घेऊ शकतो. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.